हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये वडील आणि मुलगा यांच्यामधील संवाद बघणार आहोत। या व्हिडिओमधून मुलांना चांगल्या सवयी सांगणार आहोत, तेही इंग्लिशमधून। वाक्य जरा मोठी झालेली आहेत, पण ह्या वाक्यांची तुम्ही रोज जर प्रॅक्टिस केली आणि जरी ही वाक्य रोज एक जरी वापरली तुमच्या मुलांसमोर तरी मुलं आश्चर्य करतील। असं काही नाही की हे वाक्य फक्त वडिलांनीच वापरलं पाहिजे, वडीलच बोलू शकतात। ही वाक्य आई सुद्धा बोलू शकते। तर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, कॅन वी टॉक फॉर अ मिनिट? आपण 1 मिनिट बोलू शकतो का? शुअर, व्हॉट्सॲप डॅड? नक्कीच, काय झालं बाबा? सेकंड सेंटेन्स इज, आय हॅव बीन गेटिंग सम कन्सर्निंग रिपोर्ट्स फ्रॉम युअर स्कूल. म्हणजे मला तुझ्या शाळेकडून काही रिपोर्ट्स मिळाले आहेत। I have been getting some concerning reports from your school. You have been skipping classes and disrespecting your teachers. म्हणजे तू क्लासमध्ये जात नाहीयेस, तू क्लास बुडवतोयस आणि तुझ्या शिक्षकांचा सुद्धा तू अनादर करतोयस, आदर देत नाहीये शिक्षकांना। You have been skipping classes and disrespecting your teachers. Next sentence is, What's going on? काय चालू आहे हे? What's going on? What? म्हणजे त्याच्याविषयी बाबांना तक्रार गेलेली आहे आणि तो असा रिएक्ट करतोय जसं की त्याने काही केलेलं नाहीये। What? Well, I am just having fun. It's not a big deal. म्हणजे काय? मी फक्त मजा करतो। I am just having fun. मी फक्त मजा करतो। ही काही मोठी गोष्ट नाहीये। It's not a big deal. ही काही मोठी गोष्ट नाहीये। Next sentence is, It's important to treat others with respect. म्हणजे इतरांशी आदराने वागणं महत्त्वाचं आहे। नेक्स्ट सेंटेन्स इज, अँड टू टेक युअर एज्युकेशन सिरियसली. आणि तुझं शिक्षण गांभीर्यानं घे। बाबा त्याला शिक्षणाविषयी बोलतात आहे, तू शिक्षणाकडे लक्ष दे, तुझ्या शाळेकडे लक्ष दे, तुझं लक्ष नाहीये, तू शाळा बुडवतोयस, तर तुझं शिक्षण गांभीर्यानं घे। अँड टू टेक युअर एज्युकेशन सिरियसली. नेक्स्ट सेंटेन्स इज, and we must speak politely with everyone. आणि आपण सर्वांशी नम्रपणे बोललं पाहिजे। and we must speak politely with everyone. next sentence is, आता हे वाक्य थोडंसं मोठं आहे, याचे आपण 2 भाग करायचे। we must behave kindly and show respect to people, to your elders. म्हणजे काय? आपण दयाळू असलं पाहिजे आणि आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांबद्दल आदर दाखवला पाहिजे। we must behave kindly and show respect to people, to your elders. Next sentence is, आता हे वाक्य पण थोडंसं मोठं आहे, याचे पण आपण 2 भाग करूया। तुम्हाला जर एका वाक्यात बोलता येत असेल तर बोला, पण 2 भाग केल्यानंतर तुम्हाला इझी जाईल आणि सोपं वाटेल। You need to understand that, इथपर्यंत एक घ्यायचं, थोडासा पॉज घ्यायचा। You need to understand that if you continue this, you may be suspended. म्हणजे काय? हे जर तू असंच चालू ठेवलं तर तुला शाळेतून काढून टाकतील। तुला हे कळायला पाहिजे, तुला हे समजायला पाहिजे। त्याच्यामुळे तू शाळा पण बुडू नकोस आणि टीचर विषयी आदर ठेव। You need to understand that if you continue this, you may be suspended. Next sentence is, You are overreacting, dad. म्हणजे तुम्ही ओव्हररिॲक्ट करताय। You are overreacting, dad. Next sentence is, I don't think so. मला असं वाटत नाही। I don't think so. So, here is the deal. I'm setting some rules for you to follow. म्हणून मी तुला काही नियम तयार केलेले आहेत आणि ते तू फॉलो करायचे आहेत, ते नियम पाळायचे आहेत। So, here is the deal. I'm setting some rules for you to follow. Next sentence is, First, no skipping classes. पहिलं म्हणजे तू क्लास बुडवायचा नाही। First, no skipping classes. Next sentence, You need to treat everyone with respect, including your teachers. तू तुझ्या शिक्षकांसह सगळ्यांशी आदराने वागलं पाहिजे। You need to treat everyone with respect, including your teachers. Fine. ठीक आहे. And second, you need to start studying and doing homework. आणि दुसरं म्हणजे तू अभ्यास केला पाहिजे आणि त्याबरोबर तू गृहपाठ सुद्धा केला पाहिजे।
You need to start studying and doing homework. Next sentence. Okay, I remember. हो ठीक आहे म्हणजे मला आठवलं. Okay, I remember. The teacher was teaching today about using please, sorry and thank you. आम्हाला मॅडमनी किंवा सरांनी आम्हाला आज प्लीज, सॉरी आणि थँक्यू वापरण्याबद्दल शिकवलं होतं किंवा शिकवत होते. द टीचर वॉज टीचिंग टुडे अबाउट युझिंग प्लीज, सॉरी अँड थँक्यू. त्याच्यावर बाबा काय म्हणतात आहे, यू शुड बी सेईंग प्लीज वेन यू वॉन्ट समथिंग. म्हणजे तुम्हाला एखाद्याकडून काही हवं असेल त्यावेळी तुम्ही तिथं प्लीज हा शब्द वापरला पाहिजे. यू शुड बी सेईंग प्लीज वेन यू वॉन्ट समथिंग. फॉर एक्झाम्पल, डॅड प्लीज कॅन आय हॅव सम चॉकलेट. बाबा मला प्लीज चॉकलेट मिळेल का. डॅड प्लीज कॅन आय हॅव सम चॉकलेट. अँड देन यू शुड से सॉरी वेन यू हॅव डन मिस्टेक. तुमच्याकडून जर काही चूक झाली तर तुम्ही त्या ठिकाणी सॉरी म्हटलं पाहिजे. अँड देन यू शुड से सॉरी वेन यू हॅव डन मिस्टेक. यू मस्ट से थँक यू टू पीपल. म्हणजे तू लोकांना धन्यवाद म्हणायला हवं. केव्हा म्हणायला हवं, हू हॅव हेल्प यू ऑर हॅव ऑफर्ड यू समथिंग. म्हणजे तू लोकांना धन्यवाद म्हणायला हवं केव्हा, ज्यांनी तुम्हाला मदत केली आणि तुम्हाला काहीतरी देऊ केलंय त्यावेळी तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. हू हॅव हेल्प्ड यू म्हणजे ज्यांनी तुम्हाला मदत केली आणि किंवा काही देऊ केलं. ऑर हॅव ऑफर्ड यू समथिंग म्हणजे तुम्हाला कुणी मदत केली किंवा काही देऊ केलं तर तुम्ही ते थँक्यू म्हणायला पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स इज, वेन यू ट्रीट पीपल विथ रिस्पेक्ट यू विल रिसीव रिस्पेक्ट टू. जेव्हा तू लोकांशी आदराने बोलशील, आदराने वागशील तेव्हा तुलाही आदर मिळेल. वेन यू ट्रीट पीपल विथ रिस्पेक्ट यू विल रिसीव रिस्पेक्ट टू. नेक्स्ट सेंटेन्स इज, ऑलवेज रिमेंबर दॅट प्लीज, सॉरी अँड थँक्यू आर गोल्डन वर्ड्स. म्हणजे नेहमी लक्षात ठेव, प्लीज, सॉरी आणि थँक्यू हे एक सोनेरी शब्द आहेत, ते गोल्डन वर्ड्स आहेत. हे नेहमी लक्षात ठेव आणि याचा वापर कर. नेक्स्ट सेंटेन्स इज, अँड लास्टली इफ यू कम्प्लीट युअर असाइनमेंट अँड डू वेल इन द स्कूल. म्हणजे काय, आणि शेवटी जर तू शाळेमध्ये तुझी असाइनमेंट पूर्ण केली आणि तू शाळेत चांगलं काम केलं तर काय होईल ते आपण पुढे बघूया. इफ यू कम्प्लीट युअर असाइनमेंट अँड डू वेल इन द स्कूल ॲट दॅट टाइम यू विल बी रिवॉर्डेड. म्हणजे त्यावेळी तुला बक्षीस मिळेल. ॲट दॅट टाइम यू विल बी रिवॉर्डेड. व्हॉट इज द रिवॉर्ड लाईक म्हणजे बक्षीस काय आहे. व्हॉट इज द रिवॉर्ड लाईक म्हणजे कशासारखं आहे, बक्षीस काय आहे आणि कशासारखं आहे. लाईक एक्स्ट्रा टाइम टू हँग आउट विथ युअर फ्रेंड्स म्हणजे तुझ्या मित्रांबरोबर तुला बाहेर जाण्यासाठी जास्त वेळ मिळेल. लाईक एक्स्ट्रा टाइम टू हँग आउट विथ युअर फ्रेंड्स. यू कॅन गो टू सी द मूवी आणि तू पिक्चर बघायला, मूवी बघायला सुद्धा जाऊ शकतोस. यू कॅन गो टू सी द मूवी. बट इफ यू डोंट फॉलो दीज रूल्स देर विल बी कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे जर या नियमांचं तू पालन केलं नाहीत तर त्याचे परिणाम होतील. काय परिणाम होतील बघूयात आपण पुढं. बट इफ यू डोंट फॉलो दीज रूल्स देर विल बी कॉन्सिक्वेन्सेस. तर बाबा काय म्हणतायत पुढं, नो फोन, नो व्हिडिओ गेम्स अँड नो गोईंग आउट विथ फ्रेंड्स. म्हणजे फोन घ्यायचा नाही, व्हिडिओ गेम खेळायचे नाही आणि मित्रांसोबत सुद्धा बाहेर जायचं नाही. हे त्यांनी नियम टाकलेले आहेत. जर पाठीमागे सांगितलेले नियम त्यांनी फॉलो केले नाहीत तर हे सगळे परिणाम होतील. अंटिल यू स्टार्ट इम्प्रूव्हिंग युअर बिहेवियर अँड युअर ग्रेड्स. जोपर्यंत तुझं तू वागणं सुधारत नाही आणि तुला चांगले मार्क्स पडत नाही तोपर्यंत तुला हे सगळं मिळणार नाही. दॅट्स नॉट फेअर. हे काय बरोबर नाही ना. दॅट्स नॉट फेअर. लाईफ इजंट ऑलवेज फेअर बट दिस इज अबाउट टीचिंग यू रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जीवन हे नेहमीच बरोबर नसतं, न्याय्य नसतं, पण हे तुला जबाबदारी शिकवण्याबद्दल आहे. लाईफ इजंट ऑलवेज फेअर बट दिस इज अबाउट टीचिंग यू रिस्पॉन्सिबिलिटी. आय वॉन्ट यू टू सक्सीड. म्हणजे तू यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे असं मला वाटतं. अँड आय विल सपोर्ट यू एव्हरी स्टेप ऑफ द वे. आणि मी तुला प्रत्येक टप्प्यावर साथ देईल. आता आपण हे वाक्य पूर्ण म्हणूया. आय वॉन्ट यू टू सक्सीड अँड आय विल सपोर्ट यू एव्हरी स्टेप ऑफ द वे. फ्रेंड्स, ही वाक्य जरा मोठी आहेत पण तुम्ही प्रयत्न तर करा, तुम्ही प्रॅक्टिस तर करा. नक्कीच तुम्हाला ही वाक्य अगदी सोपी वाटतील आणि मुलं सुद्धा या वाक्याने इम्प्रेस होतील.
आपल्या बाबांना सुद्धा इंग्लिश चांगलं बोलता येते. किंवा आईला, ही वाक्य आईने वापरली तरी सुद्धा ते तुमचं कौतुक करतील. ओके डॅड, आय विल ट्राय. हो बाबा, मी नक्की प्रयत्न करेल. असं मुलांनी म्हटल्यानंतर तुम्ही नक्की या सेंटेन्सचा यूज करा. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट आय बिलीव्ह इन यू. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट आय बिलीव्ह इन यू. म्हणजे हे ऐकून मला आनंद झाला, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट आय बिलीव्ह इन यू. तर फ्रेंड्स, आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.